वेलकम सर. तुम्हा दोघांनाही रिक्वेस्ट आहे, सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच फॉर बीइंग हिअर. इट मीन्स अ लॉट टू अस. आणि ह्या फिल्म तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. सबसे पहले थैंक यू वेरी मच प्रोड्यूसर डायरेक्टर, इन्होंने इतनी मेहनत करी है. ये अनूप मेरा बेटे का दोस्त है और उसकी वजह से हम इन्वॉल्व हुए. और ये पहला हीरो होगा इंडिया का जो 3 पिक्चरें इसकी तैयार है और जो पहली पिक्चर रिलीज होने जा रही है 22 नवंबर को. और इतना बड़ा सब्जेक्ट मिला है उनको. जब भी इन्होंने सुनाया तभी हमने सोचा नहीं था कि हम मराठी फिल्म से लॉन्च अनूप आएगा. और मुझे बहुत खुशी है कि अनूप इतनी बड़ी पिक्चर से रिलीज हो रहा है. थैंक यू वेरी मच. So we would like to hear a couple of words from you as well. I think Anup is the only actor and a talent who's a star before even being launched. Wow. Who has 3 films ready. Thank you so much. And best wishes and congratulations to the whole team. थँक्स अ लॉट बोथ ऑफ यू. आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्ही स्थानापन्न व्हावं. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी वाजवूया. सरांना आपण एक माईक देऊया प्लीज. वा वा, ही शिट्टी शेवटच्या रांगेतनं आली आहे. ही शिट्टी नंतर पण यायला हवी हा, बाकीच्या सगळ्यांसाठी सुद्धा. हा सर, सगळ्यात आधी तर खूप भारी वाटतंय की फायनली ट्रेलर लॉन्च होतोय. म्हणजे मला वाटतं जितकी गाणी सुद्धा बाहेर आलेली आहेत त्यांना उदंड प्रतिसाद आहे. टीझरला खूप अमेझिंग रिस्पॉन्स होता. एवढा मोठा विषय, एवढा मोठ्या व्यक्तीबद्दलचा विषय, फायनली आता एक स्टेप आपण अगदी जवळ आलेलो आहोत आपल्या रिलीजच्या. ऍज अ प्रोड्युसर काय भावना आहेत, काय वर खाली काय काय मनात होतंय तुमच्या? सर्वप्रथम अगदी सर्व इथं उपस्थित असलेल्यांचे मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्याकडनं हे करून घेतलं. मी अत्यंत साध्या कुटुंबातला आहे, मी अत्यंत साधा माणूस आहे. फक्त ही एवढी मोठी कलाकृती ही माझ्या महाराजांच्या आशीर्वादामुळेच माझ्याकडनं झाली असं मला वाटतं. आणि माझे जे टेक्निशियन्स आहेत, आमच्या जे एचओडीज होते किंवा आमच्या जे सगळ्या ताई आहेत, आमच्या ऍक्टर बेसिकली इंडस्ट्रियलिस्ट बैकग्राउंड से, तो कभी ऐसा वाइल्डेस्ट ड्रीम में भी नहीं सोचा था कि अभी हम कुछ ऐसा करेंगे. बट इट वाज द इनिशिएटिव ऑफ संदीप मोहिते. ही इज माय स्कूल फ्रेंड. वी आर फ्रेंड्स सिंस 4th स्टैंडर्ड. एक दिन उसने बताया कि यार मेरी इच्छा है कि अपने को हम्बीराव मोहिते के ऊपर पिक्चर बनाना है. बोला अगर तुम्हारी इच्छा है तो 100% करेंगे. सो हाउ दिस जर्नी स्टार्टेड विथ जस्ट अ मियर टॉक. और वो ऐसा कंसेप्चुलाइज होएगा ऐसा कभी लगा नहीं था. बट he saw that vision, he had that dream, and he is always a person that dream big, so it will happen. So this was a dream which now is into a broader, bigger picture. And thank you all. Without your support, this wouldn't have been possible. ये मूवी के बारे में अगर मुझे ये सब टेक्नीशियंस के एफर्ट्स है, क्योंकि एक पिक्चर बनाते समय कुछ एफर्ट्स डालते आदमी, एक बार अटेम्प्ट करता है, 2 बार अटेम्प्ट करता है, बट दिस पीपल डे एंड नाइट दे हैव वर्कड ऑन इट. More than what we did, there were more rework. तर माझ्या परिवारासाठी वी बिलीव्ह इन जॉईंट फॅमिली. दादा आज हे जे काही करतोय त्याच्या मागे ही फॅमिली आहे. मी माझी इंडस्ट्री म्हणजे दादानी आम्हाला दिलेली हे जी आहे ते मी जिथं बघतोय त्यामुळे दादा हे सगळं करू शकतो. आणि हेच पुढे आपल्याला आमच्यापर्यंत आलं तेच पुढे बाकीच्यांपर्यंत पण न्यायचं आहे. माझं नाव प्रवीण निर्वळ आहे. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो. मी 14 वर्षाचा आहे. एका 8वी शाळामध्ये शिकतो. सेंट फ्रान्सिस SFS स्कूल मध्ये, आकाशवाणी रोड, जालना रोड मध्ये. काय पेज चालवतो? माझ्या आयडीचं नाव छत्रपती शिवप्रेमी आहे. 14,000 फॉलोअर्स आहे, 16,000 फॉलोअर्स आहे. एक शंभू भक्ताला आपल्या टीमकडनं, आपल्या सर्व टीमकडनं एक छोटीशी गिफ्ट देत आहोत आम्ही एक त्याला हे इन्स्टा रील चालवायला वगैरे फार त्रास होत होता. हे खरं त्याच्या वयासाठी योग्य नाहीये, पण तो संभाजी महाराजांचं कार्य करत होता. हेतू काय तो फार महत्वाचा होता. मी गाडा सरांना विनंती करतो प्लीज 1-2 मिनिटं वरती यावं. आणि तो इकडे तेरा नाम नहीं
धन्यवाद. कुछ बोलना चाहिए ना, सिर्फ फॉलोअर्स है तो इसमें इतना इम्पोर्टेंस क्योंकि ये बढ़ा रहा है. सगळ्या प्रोड्युसर्सना स्टेज सगळ्यात आधी खूप खूप हो वाजू दे. त्यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रीफ त्यांना कळलेलं आहे. सर सगळ्यात आधी तर खूप भारी वाटतंय. खूप खूप अभिनंदन तुमचा चित्रपट 22 तारखेला रिलीज होतोय. आणि मी ऍक्च्युली मगाशीच मध्येच हिंदीमध्ये बोलणार होते, पण मला असं वाटलं की जरा आधी ब्रीफ देते की मी असं अचानक हिंदीमध्ये का बोलणार आहे. दॅट इज बिकॉज की ही जी फिल्म आहे ही मराठी सोबत हिंदीमध्ये सुद्धा आपण प्रदर्शित करतो. ये फिल्म हिंदी में भी रिलीज होने वाली है एंड आई फील इट्स अ ग्रेट मूव. कारण जितने भी लोग ऐसे हैं जिनको हमारी मातृभाषा नहीं आती है लेकिन उन्हें हमारे महाराज के बारे में जानने में इंटरेस्ट है, दिलचस्पी है और उनके जीवन में इन मूल्यों को उनको यूज करना है, उनके लिए ऐसी फिल्म हिंदी में भी अगर अवेलेबल हो तो इससे बेहतर चीज हो नहीं सकती. सो कूडोज टू योर टीम फॉर रिलीजिंग इट इन मराठी अँड इन हिंदी ऑन द सेम डेट. सर प्रश्न हा विचारायचा आहे की अर्थातच संभाजी महाराजांबद्दलच्या थोड्या गोष्टी आपल्यापैकी काही जणांना कदाचित माहिती असतील, पण या चित्रपटामध्ये आम्हाला त्यांच्या आयुष्यातला कोणता पट दिसणार आहे, काय काय गोष्टी आपण इन्व्हॉल्व्ह केल्या आहेत ह्याच्यात? सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय जयंती पाटलांचं. जेव्हा आम्ही सरसेनापती हंबीरराव करतो त्यावेळेस ते म्हटले होते की आपला सिनेमा करायचा आहे. सो आम्हाला साधारणतः 2.5 वर्ष काम केलं. सो सगळ्यांची मी नावं घेतो. सो स्टार्टिंग विथ दी यंगेस्ट मॅन ऑन दिस सेट वॉज महेश हाने सर, हु वॉज अवर DOP. देन दी प्रोडक्शन कॉस्ट्युम्स केलेत आपले गणेश लोणारे, आमचे असोसिएट प्रोड्युसर राहुल निवशे सर. देन दी EPs सूरज बिसे अँड गोपाल राजपूत. आणि सोबत VFX टीम आहे, कारण या सिनेमामध्ये न भूतो ना भविष्याती अशी VFX केलेत आपण आजपर्यंत. आणि कधी ना अमोल जडे सर, देन सुयोग सर आणि शंभू सर अँड भाविन सर ज्यांनी ट्रेलर आणि टीजर कट केले आपल्या फिल्मचं. सोबत पण सो मेट्रो सिटीज पाहिला तर सो मराठी सोबत हिंदीमध्ये सिनेमा यायला पाहिजे होते. आणि संभाजी महाराज एवढे ग्रेट सुपर हिरो आहेत आमचे की त्यांना काय कोणाच्या कंपॅरिझनची गरज नाहीये ना भाषेची गरज आहे. त्यामुळे खूप मेहनतीने सिनेमा बनवलाय आम्ही सगळ्यांनी. सो आपण एकदा ट्रेलर बघूया मला वाटतं आता. अँड लेट्स टेक दी रिस्पॉन्सेस फ्रॉम द. येस ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच सर. मी तुम्हाला बसण्याची विनंती. हॅलो मोहित, सगळ्यात आधी तुझं खूप खूप कौतुक, कारण खूपच मस्त वाटतायत गाणी आणि एवढा एनर्जेटिक फोर्स या गाण्यांमागे आहे हे बघून खूप छान वाटतंय. पण मला सांग की एवढ्या मोठ्या व्यक्तीचं आयुष्य जेव्हा तुला कुठेतरी म्युझिक मधनं एक्सप्रेस करायचंय तेव्हा किती जास्त चॅलेंजिंग असतं ते, स्पेशली वेन इट कम्स टू समवन लाईक छत्रपती संभाजी महाराज. ऑल्सो तुलाही विनंती करते की प्लीज मध्ये टीमच्या सगळ्या लोकांनी प्लीज सेंटर स्टेज घ्या, तुमचीच फिल्म आहे. थँक्यू. येस. तर सर्वप्रथम संदीप सरांचं मी खूप आभार मानतो की त्यांनी मला हा मोठा चान्स दिला या फिल्मची गाणी कंपोज करण्यासाठी. तुषार सरांनी खूप मेहनत केली गाण्यांवरती मला गाईड करून गाणी सगळी करण्यासाठी. आणि मी मुळात कोल्हापूरचा आहे, त्यामुळे मला संभाजी महाराज कोण आहेत काय आहेत हे मला माझ्या लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं काही फारसं खूप असे जास्त काय मला वाटलं नाही की महाराजांवरती गाणं करतो, ते माझ्या आतून आलं. तर या फिल्ममध्ये एकूण 6 गाणी आहेत. तर आता 2 गाणी रिलीज झालेली आहेत. आता पुढची गाणी तुम्ही ऐकाच. आणि थँक्यू. तुला कसं वाटतंय रिस्पॉन्स बघून दोन्ही गाण्यांना? आणि दोन्ही गाणी म्हणजे मराठीत तर आहेतच पण दोन्ही गाणी हिंदीत सुद्धा अवेलेबल पहिल्यांदा मला हिंदी गाणी करण्याची खूप म्हणजे इच्छा झाली या फिल्ममध्ये. सरांनी सांगितलं की मराठी सोबत हिंदी गाणी करूया आपण. तर लिरिक्स खूप छान लिहिलेत सर्व. आता ते उपस्थित नाही आहेत, प्रसाद बिवरेजी आणि ऋषिकेश झांबरे यांनी खूप छान लिरिक्स लिहिले गाण्यांना. आणि मोस्ट ऑफ दी असं आहे की टेक्निकल टीम्सना खूप गाणं आवडलं आणि पब्लिक पर्यंत पोहोचलं गाणं सर. येस. अमेझिंग. पूर्ण म्युझिक टीम साठी जोरदार टाळ्या आणि थँक्यू सो मच. थँक्यू. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्यांना आपण प्लीज माईक देऊया.
हेलो सबसे पहले तो ये पूछना चाहूंगी कि जब पता चला कि छत्रपति संभाजी महाराज का कैरेक्टर करना है, आई एम श्योर दिस इंफॉर्मेशन इन इटसेल्फ इज नॉट वेरी इजी टू डाइजेस्ट. बहुत प्रेशर आया होगा, बहुत टेंशन आया होगा. आपने इसको कैसे रिसीव किया? आपके दिमाग में क्या क्या चला उस दौरान? पण तुम्ही मला हिंदीमध्ये का विचारता? मी मराठी पण बोलू शकतो. नाही, कारण मी तुम्हाला हिंदीत प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की मला सांगण्यात आलंय की फिल्म मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होतीये, तर हिंदीला असं वाटायला नको की त्यांना मी पण असं एक नॉर्मल इम्प्रेशन असं आहे की हा हिंदी करतो किंवा साऊथचे चित्रपट करतो, मराठी येत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की जन्म इकडे मुंबईलाच झालेला आहे, शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला झालेलं आहे. तर महाराष्ट्राची ही पावनभूमी माझी जन्मभूमी नाही तर माझी कर्मभूमी पण आहे. त्याबद्दल खूप प्रेम मिळालं आहे आणि धन्यवाद. कमिंग बैक टू योर क्वेश्चन, नाउ आई कैन आंसर इन हिंदी बिकॉज इट्स अ पैन इंडिया फिल्म. ये रोल जब मेरे पास आया वाकई कभी कल्पना इस बात की नहीं थी कि ऐसे लार्जर देन लाइफ रोल का सामना करने को मिलेगा. बिकॉज एज एक्टर्स हम लोग हमेशा बहुत हंग्री रहते हैं कि कोई ऐसे लार्जर देन लाइफ का रोल कभी हमें मिले परफॉर्म करने के लिए. एंड अक्सर हमेशा से सोचता था कि कुछ बड़ा करना चाहूंगा इन टर्म्स ऑफ परफॉर्मेंसेज एंड एक्टिंग, कुछ चैलेंजिंग रहो मेरे लिए. इसकी एक बहुत सिंपल स्टोरी है कि सातारा के महाराज उदयनराजे भोसले सर, उनका बर्थडे था और उनके बर्थडे पर मैं वहां गया था. मेरी इच्छा ये थी कि छत्रपति शिवाजी महाराज के वंशज को मैं कभी मिला नहीं था, तो मुझे उनसे मिलने की बहुत इच्छा थी. और जब वो आए तो उनसे मुलाकात हुई और मैंने देखा कि वो स्टेज पर गए. छत्रपति शिवराय की एक बड़ी सी मूर्ति थी, उन्होंने वहां पर फूल वगैरह अर्पण किए और साथ ही उसी क्षण मेरे मन में दिमाग में एक थॉट आया कि काश इनका वंशज क्या होना, अगर ये मुझे एक्सपीरियंस करने को मिलता तो मैं पता चलता कि महाराज की कीर्ति कितनी बड़ी थी. पता नहीं वो कैसे पावर ऑफ मैनिफेस्टेशन में आ गई कि स्टेज पर जो हमने फोटो ली वो कहीं ना कहीं वायरल हो गई और वो फोटो कहीं सी पेपर में प्रिंट हो गई. वो पेपर घूम फिर के पूना आया हमारे संदीप दादा, धर्मेंद्र दादा और प्रोड्यूसर्स के पास, केतन के पास. और 3 महीने बाद मुझे महाराज की तरफ से एक फोन आया कि आप धर्मरक्षक छत्रपति संभाजी महाराज प्ले कर रहे हैं. सो टॉकिंग अबाउट द रोल, बहुत बड़ी जिम्मेदारी थी क्योंकि अनफॉर्चुनेटली इतना वास्ट नॉलेज नहीं था छत्रपति संभाजी महाराज के बारे में. जब इस सब्जेक्ट के लिए राय जानना चाहूंगा, आपको कैसा लगा, प्लीज आप बताइए. बहुत ही बढ़िया ट्रेलर लगा और मुझे लगता है ये मराठी फिल्म नहीं है, हिंदी फिल्म है और हिंदी का ट्रेलर उससे भी बहुत बहुत अच्छा लगा. मतलब ये अभी नेशनल हीरो तो बन ही जाएगा, अभी इंटरनेशनल एक सब्जेक्ट ढूंढेगा ये. ठीक है, थैंक यू सो मच, आप आए, थैंक यू सो मच, आशीर्वाद दीजिए सर. थैंक यू. छत्रपति शिवाजी महाराज की. मैं कंगवा की इवेंट में उधर है वडाला में आईमैक्स, वहां जा रहा हूँ. थैंक यू. थैंक यू. प्लीज मॅडम. मला असं वाटतं की जे आपण नेहमीच म्हणत असतो ना की मराठी चित्रपटांना साजेचं VFX मिळत नाही किंवा सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे, हे आहे, पण आमचं बजेट कमी आहे. सो ते हे बघून वाटत नाही आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊस बरोबर, या प्रोड्युसर्स बरोबर, अनुपजींसोबत काम करायला होकार दिला. कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच. त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत, पण तरी सुद्धा ते एक जे त्यांची विजन होती, आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो. कारण ते जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं आणि ते ट्रेलरमध्ये दिसतं. अमेझिंग. मला एक प्रश्न तुला खास करून हा विचारायचा आहे की जसं मी ज्या गाण्याबद्दल पुन्हा पुन्हा मेन्शन करते, मला असं वाटतं त्या गाण्यातून हे बघायला मिळालं की येसुबाईंचं कर्तृत्व तर आपल्याला माहिती, पण ते पद्धतीने दिसून आली. मला वाटतं हा चित्रपट करताना तुम्हा सगळ्यांनाच या सगळ्या पात्रांची, ज्यांची आपली ओळख जस्ट ॲज हिस्टॉरिकल फिगर्स आहे, त्यांची ह्युमन साईड त्याच्याजवळ तुम्ही पोहोचली. मला असं वाटतं की चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे जिथे तुम्ही इतक्या हिस्टॉरिक कॅरेक्टर्सची त्यांची जी माणुसकी आहे, त्यांची जी मानवी बाजू आहे ती तुम्ही दाखवू शकता आणि ती लोकांना आवडतेही. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात. कारण म्हणजे मला आठवतं की अनुपजी आणि मी जेव्हा आम्ही म्हणजे या गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला, नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो, हे नाही चांगलं दिसणार, हे चांगलं दिसेल, ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला ते करावं लागतं. कारण
आपण फक्त वाचलंय, आपण रिसर्च केलाय, आपण आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये. सो आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं आहे, तेव्हा आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर, त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन. मला माहिती आहे ते माझ्याहून वयाने लहान आहेत, पण तरी सुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलंय. तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशा कॅरेक्टर्सची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवताना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच. आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी ते जे एक फक्त बघणं असतं, ती एक नजर असते, ती कुठेतरी आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि आय एम थँकफुल की तुम्ही ती ह्युमन साईड दाखवली आहे, त्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि फॉर ऑल द जनरेशन्स, म्हणजे एस्पेशली येऊ घातलेले किंवा आत्ताचे, त्यांच्यासाठी तुम्ही आहात ते व्हिज्युअल. जेव्हा ते गोष्ट वाचतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर ज्यांनी केलेलं आहे सुनील पलवल सर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यासोबतच मुकर्राजी फरजंद यांची भूमिका करणारे विनीत शर्मा, तिघांसाठीही जोरदार टाळ्या. सबसे पहले तो कॉन्ग्रेचुलेशंस ऑन द फिल्म. इट इज अ लवली डे टू बी अ पार्ट ऑफ सच अ ब्यूटिफुल प्रोजेक्ट. आप सभी के लिए मेरा एक कॉमन सवाल यही है कि जैसे फिल्म बघितल्यानंतर आम्हाला त्यातून काही ना काहीतरी सापडेल, बट वाइल डूइंग द फिल्म, व्हाट इज दैट वन टेक अवे फॉर यू गाइज आफ्टर डूइंग अ फिल्म अबाउट छत्रपति संभाजी महाराज? आपको पर्सनली कौन सी उनकी क्वालिटी हो सकती है या कोई इंसिडेंट हो सकता है जो यू आर टेकिंग अवे फ्रॉम द फिल्म? मुझे लगता है मेरे लिए पार्ट प्ले करना ही अपने आप में एक बहुत बड़ी ब्लेसिंग है. ऑफ कोर्स, 100%. सो बिकॉज आई कम फ्रॉम जम्मू एंड कश्मीर, मैंने कभी नहीं सोचा था कि मैं छत्रपति शिवाजी महाराज का रोल करूंगा ऑनेस्टली. और जब संदीप सर ने मुझे कहा कि आप छत्रपति शिवाजी महाराज का रोल कर रहे हैं, आई थॉट बॉम्बे ने मुझे एक्सेप्ट कर लिया. और इतनी अच्छी टीम है. अनूप, मैंने इसकी जर्नी देखी है, काफ़ी सालों से काम कर रहा है, बहुत हार्ड वर्किंग है. उसको मैंने अभी स्क्रीन पे देखा है, यू आर टू गुड यार, टू गुड, पूरी टीम. सो मेरे लिए ब्लेसिंग. थैंक यू सो मच. एंड तुषार, मैं इनके साथ काम कर चुका हूँ सरसेनापति हम भी राव में पहले, तो उसमें मैंने बहादुर खान का रोल किया था, इसमें छत्रपति शिवाजी महाराज. सो थैंक यू सो मच तुषार, थैंक यू. कोंडा जी भूमिका मेरे पास जो आई है, मेरे लिए पता नहीं ब्लेसिंग है. तुषार सर, संदीप सर का जो कन्व्हिक्शन था मुझे लेकर, हे ब्लेसिंग महाराजांशी असते ना, ते आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांची अश्रुते किंवा संभाजी महाराजांची अश्रुते, पण कुठेतरी ते ब्लेसिंग मला डायरेक्ट मिळाली आणि ते रोल माझ्यासाठी आला. एंड आई एम सो थैंकफुल टू दैट कि मेरे लिए पूरी लाइफ का अभी तक जो मैंने हिंदी फिल्में की है, दिस इज वन ऑफ माई बेस्ट रोल, लाइक आई वुड से. एंड थैंक यू फॉर बिलीविंग मी फॉर दिस. थैंक यू सो मच सर. यहाँ मैं ये कहना चाहूँगा कि शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र और महाराष्ट्रियंस के ही नहीं हैं, सारे भारतवर्ष के हैं. मैं चूँकि महाराष्ट्र का नहीं हूँ, मैं भी बाहर दूसरी दुनिया से आया हूँ यहाँ, पर एक बात मैं बताना चाहूँगा कि मैं शिवाजी महाराज का अनंत भक्त हूँ. मेरे नज़रों में शिवाजी महाराज इज लाइक गॉड इन ह्यूमन फॉर्म. उनसे जैसा नीति कुशल रण योद्धा हम हिंदुस्तान में ही नहीं, दुनिया की जहाँ जहाँ उनके बारे में लोगों को पता, उनके बारे में तो मुझे कड़ी राजनीति दिखती है, जो किसी न किसी तरीके से हम इसको दुरुस्त करना चाहेंगे. शिवाजी महाराज हो गए, राणा प्रताप जी हो गए, ऐसे इस किस्म के बहादुरों की जीवन गाथा भारत के बच्चे बच्चे के मन में होनी चाहिए, जागनी चाहिए, भक्त होना चाहिए उसको. उसी को राष्ट्र प्रेम कहते हैं. सिर्फ नारे लगाने से और सिर्फ वोट डालने, दिल से राष्ट्र. एक सीन मुझे बहुत अच्छा लगा हमारे अनूप का ट्रेलर में, जिसमें जब वो सिंह का मुंह फाड़ देते हैं, सिंहनी का मुंह फाड़ते हैं, तब वो छोटे शावक दिखाए हैं, जो हमारे छावा साहब खुद हैं इस फिल्म में. शिवाजी महाराज के छावा है ना, तो उन्होंने जो डायलॉग कहा कि बिन माँ के बच्चों का दर्द उनको समझ में आता है. वाह क्या बात है डायरेक्टर साहब, राइटर साहब, वाह 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 वाह, क्या बात है सर, क्या बात. जहां रक्त और तलवार की बात चल रही, वहां आपने एकदा जोरदार टाळ्या तिघींसाठी.
तुम्हाला तिघींनाही एकच प्रश्न मला विचारायचा आहे की सगळ्यात आधी तर तुमचा अनुभव कसा होता या चित्रपटात काम करण्याचा, आणि बघताना कोणताही ऐतिहासिक चित्रपट बघताना अर्थातच त्या गोष्टीची जितकी मजा असते तितकीच त्यावेळेचं जे आर्ट आम्हाला त्या चित्रपटात दिसतं, तुम्हाला सगळ्यांचे कॉस्ट्युम्स जे दिसतात, तुम्ही ज्या पद्धतीने वावरत असता त्याचीही मजा असते. कारण माझ्या जनरेशननी तर ते रादर कोणीच आपण बघितलं नाहीये. तुम्हाला ते करताना किती मजा आली, आणि एखादा असा किस्सा जर तुम्हाला कोणालाही शेअर करावा असं वाटलं तर प्लीज. थँक्यू ज्ञानेश्वरी. सर्वप्रथम या ट्रेलरला बघून एवढी एनर्जी आली आहे ना आतमध्ये, असं वाटतं की एकदा आपण गजर केलाच पाहिजे परत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. वा, आता मजा आली. मी त्यापासून अशीच गप्प बसले होते, मला मजा येत नव्हती. पण धन्यवाद संदीप दादा आणि त्यांची पूर्ण प्रोडक्शन टीम, तुषार पूर्ण डायरेक्शन टीम, आणि राहुल नेवासे जे वन मॅन आर्मी होते आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि सगळ्यात आधी तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊंची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये. खरं तर ह्या फिल्ममध्ये अक्षरशः एकच सीन आहे माझा, पण तो सीन करताना सुद्धा मला म्हणजे मला असं वाटतं की ऐतिहासिक फिल्ममध्ये म्हणा किंवा मालिकांमध्ये म्हणा कुठलंही कॅरेक्टर असलं म्हणजे अगदी ज्या काय म्हणतात दासीचा जरी रोल असला ना तरी त्याला महत्त्व होतं. ते त्या काळात घडून गेलेले कॅरेक्टर्स होते, पात्र होते. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं जेव्हा तुषार सरांचा मला फोन आला होता की तुम्ही कराल का सईबाईंची भूमिका, कारण एकच सीन आहे. तर माझं असं म्हणणं होतं की कुठलीही भूमिका असली ना तरी मला ह्या फिल्मचा भाग होण्यात अतिशय आनंद आहे. तुम्ही जे द्याल ते मी एक्सेप्ट करते आणि मी करेन. मला खूप आवडलं. त्यांनी खूप सिन्सिअरली आणि म्हणजे खूप प्रामाणिकपणे मला सांगितलं की ह्यापेक्षा जास्त खरंच नाही आहे, की असं आपण म्हणू की 2 सीन शूट करतोय आणि दाखवताना एकच सीन, असं काही नाही. एकच सीन होणार आणि तोच दाखवला जाणार. तर मी म्हटलं की काही हरकत नाही, मी करेन. आणि एवढ्या सुंदर फिल्मचा मी एक भाग आहे ह्याचा मला अतिशय आनंद आहे. मराठीत हिंदीमध्ये दोन्ही लँग्वेजेसमध्ये ही फिल्म रिलीज होतीये त्याचा आणखीन एक दुप्पट आनंद आहे. आणि गाणी सुंदर झाली आहेत. मोठमोठ्या कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. भार्गवी बरोबर खूप आधी केलं होतं काम, पण पुन्हा एकदा तुषार सरांचं डिरेक्शन मला अतिशय आवडलंय आणि मला पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये तुमच्याबरोबर एक सीन जरी असला तरी मला करायला आवडणार आहे. त्यामुळे मी वाट बघतेय दुसरा भाग कधी येतोय. अनुपजी, आय एम सो लकी टू वर्क विथ यू. म्हणजे माझा एक फोन झाला आणि मी त्यांना म्हटलं की जे काही मी बघतेय पोस्टर्समध्ये म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला जे शूट केलं होतं ते स्टंट सिक्वेन्स दाखवले होते. त्याच वेळी मी म्हटलं की किती मेहनत दिसतीये आणि ती मेहनत मला आता ट्रेलर्समध्ये दिसलीच, आपल्याला सगळ्यांनाच दिसली. तर हॅट्स ऑफ टू यू. आणि पुन्हा एकदा तुमच्याबरोबर सुद्धा काम करायची संधी मिळणार आहे, त्यामुळे तो आनंद आहे. इथे बसलेल्या सगळ्या कलाकारांना मी असं म्हणेन की आपण सगळेच नशीबवान आहोत की संभाजी महाराजांच्या आयुष्यात आपण काहीतरी एक टक्का इथे त्यांच्यासाठी म्हणून, त्यांच्यासाठी आदरांजली म्हणून आपण इथे त्यांच्यासोबत ते नसताना, त्यांची शक्ती असताना आपण इथे त्यांच्या फिल्ममध्ये काम करतोय. आणि ह्याचा स्वतःला आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे आणि तो राहणार कायम. थँक्यू सो मच परत एकदा अख्ख्या टीमला, म्युझिशियन्स, लिरिक्स ज्यांनी लिहिलेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर लिहिलेत आणि इथे रंगमंचावर उपस्थित असतात. पण खरंच खूप छान वाटतं, कारण कुठल्याही ऐतिहासिक सिनेमामध्ये ना बरेच वेळेला स्त्रियांना डावललं जातं जोपर्यंत ती स्त्री एक मध्यवर्ती. त्यांचं कार्य कमी असेलही, कारण माझघरातनं त्या बाहेर काही पडू नाही शकल्या, पण काही वेळेला घरात राहून सुद्धा त्या मुलांचं, त्या पिढीचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यावेळेला ना हे असे शब्दच नव्हते की ती माझी लांबची काकू आहे, ती माझी लांबची आत्या आहे. सगळ्या घरातल्याच बायका होत्या आणि आपापली मुलं समजूनच त्यांना लहानाचं मोठं करायचं होतं. खरं तर धाराऊ मातांचं कॅरेक्टर असं आहे की त्यांना स्वतःचं घरदार असूनही केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आज संभाजी महाराज एकटे आहेत आणि त्यांना आई नाही म्हटल्यानंतर आपलं घरदार सोडून त्या काळात ती बाई त्या घरात येऊन राहिली. हे
आज आपण म्हणतो की एखादी बाई खूप सॅक्रिफाईस करते करिअरसाठी, घरदार, हे म्हणणं आपल्याला खूप असं एकदम अभिमानास्पद वाटतं एका बाईबद्दल, की अरे ती खूप करिअर ओरिएंटेड आहे. पण जी बाई घरात काम करते तिच्याविषयी आपण तो रिस्पेक्ट अनफॉर्च्युनेटली नसतो. पण त्या काळात अशा बायका होत्या ज्या घरदार सांभाळूनच असं काहीतरी वेगळं करत होत्या की ज्याचा आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि तो अभिमान या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या स्त्रिया, खरंच म्हणाल तर जसं पल्लवी म्हणाली तसं खरंच या सगळ्या स्त्रियांचे रोल खूप मोठे नाही आहेत, कदाचित सिनेमा बघताना तुम्हाला जाणवेल, पण जेव्हा त्या स्क्रीनवर येतात तेव्हा त्या काही ना काहीतरी असं तुम्हाला देऊन जातात की घरी जाताना तुम्ही ते सोबत घेऊन जाल. आणि ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. मग ती नाती असतील, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. सगळ्यांना मी हाच प्रश्न विचारते, कारण इतका भव्य दिव्य ट्रेलर बघितल्यानंतर खरं तर आम्ही ॲज अन ऑडियन्स अजूनही त्या इम्पॅक्टमध्येच आहोत की आम्ही हे आता काय बघितलं. आणि आता खरं तर असंही वाटतं की 22 तारखेपर्यंत का वाट बघायला लागणार आहे. असं का नाहीये की उद्याच फिल्म रिलीज झाली आणि लगेच ह्याचा पूर्ण उलगडलेला भाग आपण बघितला. पण तुम्हाला याचा भाग होताना किती छान वाटलं, काय आनंद मिळाला आणि तुमचा टेकअवे काय होता? मला पहिल्या दिवशी ज्यावेळी मला साईन करत होत्या तो दिवस मला आठवला. आणि संदीप सर होते आणि तुषार सर थोड्या वेळानंतर आले आणि मला सांगितलं की तुम्हाला 2 पैकी कोणतं कॅरेक्टर करायला आवडेल, एक बहिर्जी नाईक किंवा हंबीरराव. मी म्हटलं अरे संभाजी महाराजांबद्दल एवढा ऐकलंय आपण आणि तो इतका ब्रेव योद्धा असा आपला छत्रपती होऊन गेला, अशा माणसाबरोबर एक इमोशनल थ्रेड असलेला एक माणूस होता, तो म्हणजे हंबीरराव, त्याचा मामा. तर मला असं वाटतं की ना या फिल्ममध्ये वॉर आणि हे सगळंच आपल्याला बघायला मिळेल, त्यांचं ॲग्रेशन बघायला मिळेल. पण ज्या ज्या वेळेला इमोशनल सीन येतील, जसं आता भार्गवी म्हणाली, पल्लवी देखील म्हणाली, हे बायकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पुरुष म्हणून कोणतरी इमोशनल त्यांच्याशी अटॅच असलेला एक कोणतरी व्यक्ती असेल तो म्हणजे हंबीरराव. त्यामुळे मला असं वाटतं ते कॅरेक्टर करायला मला जास्त आवडेल. आणि मग ते फायनली झालं आणि फार क्युरियोसिटी होती की संभाजी महाराज कोण करत आहेत. आणि ज्या वेळेला अनुप सिंग सरांचं नाव जाहीर केलं ना, त्यांनी मला सांगितलं, तेव्हा मला असं वाटतं की आता आपण कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही, पण आतापर्यंत जेवढे आता संभाजी महाराज येत आहेत, व्हेरी क्लोज टू संभाजी महाराज अनुप सिंग ठाकूर. आणि हे त्यांचा लुक, त्यांचं ॲग्रेशन, मला सेटवर बघितल्यानंतर म्हटलं यार हे खरंच म्हणजे वाघाला फाडलं त्यांनी, पण खरोखर त्यांनी हा रोल अक्षरशः फाडलाय, म्हणजे अमेझिंग काम केलंय तर. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना, मला सांगावीशी वाटते, ती काही लोक डोक्याने सिनेमा करतात, काही अगदी मनापासून सिनेमा करतात. ह्यांनी भक्तिपूर्ण सिनेमा केला, अगदी फार प्रत्येक वेळेला सेटवर आल्यानंतर इतक्या अगदी मनापासून श्रद्धेने केलेला सिनेमा आहे. आणि श्रद्धेनं काम करणारा माणूस त्यांना मिळाला मला वाटतं. आणि ज्या वेळेला आम्ही डिस्कशन करतो सेटवर आणि त्यांची खुर्ची ज्या वेळेला ते शॉटला गेल्यानंतर ती रिकामी राहायची, त्यांच्या चेअरवर लिहिलं होतं छत्रपती, त्यांच्या सीटवर कोणी बसायचं नाही, इतका रिस्पेक्ट त्या माणसाबद्दल वाटायला लागला मला. आणि सर तुम्ही माइंड ब्लोईंग काम केलं आणि केवळ तुमच्यामुळे तुमच्या बरोबर काम करता आलं, याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान आहे. मोहिते सर आणि तुषार सर, किती म्हणजे हिस्ट्री माहिती असणं आणि हिस्ट्री प्रेझेंट करणं, ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. आणि मला वाटतं हे रेअर कॉम्बिनेशन आहे, ते मला वाटतं तुषार सरांनी त्यात परिपूर्ण उतरलेले आहेत. तुषार सर तुम्हाला जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्याच पाहिजेत. आणि एवढ्या छान सिनेमाचा आपण पार्ट आहोत त्याचा खूप अभिमान वाटतोय. आणि त्यावेळेला म्हणाले होते आपल्याला मराठी बरोबर आपण हिंदीत सुद्धा करणार आहोत. मला असं वाटतं आपण पहिलं मराठीत करूया, पण हे बघितल्यानंतर लक्षात आलं नाही, आपण तोडलंय अक्षरशः तोडलंय. आणि थँक्यू सो मच. मला त्यावेळेला सांगितलं होतं की हंबीरराव हे पुढच्या पार्टमध्ये नसतील. आता खूप वाईट वाटतंय. पण नंतर तुषार सर म्हणाले जेव्हा सेटवर आपल्याला पुढचा पार्ट पण करायचा आहे, पण कदाचित फ्लॅशबॅक म्हणून मला पुन्हा आणतील असं त्यांनी मला आश्वासन दिलंय. थँक्यू सो मच तुषार सर आणि संदीप सर आणि अनुप सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. मी तुम्हाला प्रश्नाची विनंती करते.
एक्चुअली सेट पे हमने सिर्फ ये सीखा था हो सब कह रहे थे, हम सब इसका क्या मतलब है हो हमने सिर्फ ये सीखा. बट yes, how was my experience? My experience was amazing. It was my first time working in Marathi cinema, and after seeing this trailer I'm like, oh wow, like this, it to me is going to change the game with how people perceive Marathi cinema. It's amazing, honestly everyone. And you know the other thing, मैं एक बात बताना चाहती हूँ. जब मैं सेट पे थी, एक बहुत अच्छा मोमेंट हुआ था जहाँ पे हमको एक रिंग बहुत पसंद आया था. एंड द प्रोडक्शन वाज सो लवली कि उन्होंने हमें वो रिंग गिफ्ट किया था एट द एंड ऑफ द शूट, जस्ट बिकॉज मैंने कहा था कि मुझे ये पसंद बहुत है. सो आई जस्ट वांटेड टू से अ ह्यूज थैंक यू टू द प्रोडक्शन, द टीम, डायरेक्टर, एवरीवन हु हैज हेल्प्ड. राहुल सर इज ऑलवेज रनिंग अराउंड डूइंग अ मिलियन थिंग्स. पता नहीं आप कैसे करते हैं. Incredible choreography, incredible costume, the whole thing, absolutely amazing. It's been really incredible. Oh, that's lovely. Thank you so much. I'm requesting you to please. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा ट्रेलर पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा नाही तर तो शेंडाच वाढावाचा लागेल. आणि आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? नुसतीच ट्रेलर पसरवायची नाहीये, हा चित्रपट चालवायची जबाबदारी आहे. आणि या चित्रपटाची तुम्ही म्हणताय हे मराठी आहे, आम्ही तर म्हणतोय हॉलिवूडच्या लेवलचं काम केलं. ज्या वेळेला हा ट्रेलर मी पाहत होतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं, अंगावर काटा यायला लागला. आणि लक्षात आलं की तो क्षण जो होता ना, तो क्षण त्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना तशाच्या तशा अनुभवल्या मी स्वतः. कारण यात मी कृष्णशास्त्री पंडितची भूमिका केली होती आणि त्यावेळेस मला उचलून त्या दरबारामध्ये फेकलं, त्या हबशांनी फेकलं. आणि आमच्या कोंडाजी फरजंदांनी माझ्यावरती चाबकाचे फटकारे मारले. जेव्हा चाबकाचे फटकारे ते मारत होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं पिंपळकर गुरुजींना लागेल की काय. आणि तो सीन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो जवळजवळ अर्धा मिनिटापर्यंत सगळे गप्प बसले होते. कोणीही काही बोलायला तयार नव्हतं. माझे प्रोड्युसर संदीप मोहिते साहेब ते सारखे बसायचे उठायचे, त्यांना वाटत होतं की पिंपळकरांना काहीतरी झालेलं आहे. तो क्षण जगला, तो क्षण अनुभवला, तो कृष्णशास्त्री पंडित मी भोगला. त्यांच्या चाबकाचे फटके मला अमृतासारखे वाटत होते, त्यांच्या चाबकाचे फटके मला फुलांप्रमाणे जाणवत होते. आणि म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मर्दाची, या मर्दुंकीची प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा चित्रपट प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक लेकरापर्यंत, प्रत्येक स्त्रीपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, जीवापर्यंत पोहोचला पाहिजे. जर तुमच्या घरी टाकलं आहे आणि जर तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे भक्त समजता तर तुमची ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी तुम्ही पार पाडणार की नाही? अरे असा कुठं नबळट आवाज काढताय? ही जबाबदारी पार पाडणार की नाही? छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट करताना फक्त पैसे कमवणे हा कधीच उद्देश संदीप मोहिते पाटलांनी ठेवलेला नाही. खऱ्या अर्थानं हा चित्रपट इतिहासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रचंड राजकारण. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की एका विशिष्ट समाजाला कायम बदनाम केलं जातं. पण पडद्या आड छत्रपती संभाजी महाराजांसाठी बलिदान केलेली असंख्य मंडळी आहेत. ती या चित्रपटामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण दाखवण्याचं काम संदीप दादा मोहिते. एवढं सांगतो, थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला प्रश्नाची विनंती करते. बोललो ना. नाही